जय शिवराय। यशस्वी शिंदे या जो प्रकरण जो घडला उरणमध्ये त्या बाबतीत मला माझी इच्छा मांडायची होती म्हणून मी व्हिडिओ बनवतोय। सर्वात प्रथम तर पोलीस डिपार्टमेंटचा त्यांना मी अप्रिशिएट करतो, त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी लवकरात लवकर त्याला शोधून आणला। पण आता जो आपला जो संविधान आहे त्या हिशोबाने त्याला कोर्टात नेल्यानंतर 7 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी मागितली। त्यानंतर मग मॅजिस्ट्रेट कस्टडी भेटेल, मग तो तलोजा जेलमध्ये जाणार। आणि फास्ट ट्रॅकवरती नेते मंडळींनी पण जोर लावला आहे की फास्ट ट्रॅकवरती त्याची जी केस आहे ती चालणार आणि त्या दाऊद शेखला फाशी होणार असे सगळे सांगतात। परंतु माझी अशी इच्छा आहे की हे जे केसेस आहेत क्रुएल्टीचे इतकी बेकार अवस्थेत म्हणजे इतक्या घाण पद्धतीने जो त्यांनी केलेलं आहे काम, त्यानंतर मग रेपवाले जे झाले, मग ती अक्षदा म्हात्रेवाला मॅटर असू दे और मग तो यशस्वी शिंदेवाला मॅटर असू दे, मग तो हिंदू असू दे आरोपी किंवा तो मुसलमान असू दे, माझं असं म्हणणं आहे का त्यांना ते जे करंट एव्हिडन्स आहेत आणि जे पोस्टमॉर्टमचे जे रिपोर्ट्स आहेत त्याच्या बेसिसवरती इमिजिएट जसा कोर्टात नेला, पोलिसांना जी इन्व्हेस्टिगेशन करायची ती घ्या, 7 ते 10 दिवस घ्या, पण त्याला तिकडे नेऊन कोर्टात नेल्यावरती डायरेक्ट जजनी त्याला डेथ पेनल्टी दिली पाहिजे। तर अशा आरोपींसाठी एक वेगळा क्लास बनला पाहिजे का त्या क्लासच्या क्रिमिनल्सला डायरेक्ट डेथ पेनल्टी ऑन बेसिस ऑफ देअर करंट एव्हिडन्स, जे काय चॅट असतात, जो काय चॅट एव्हिडन्स असतो त्यांचा किंवा पोलिसांचा जो आपला डॉक्टरांचा जो पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट असतो त्या बेसिसवरती त्यांच्यावरती ॲक्शन झाली पाहिजे। आता हे बोलल्यावरती लोक काय बोलतील की अरे असं होऊ शकत नाही कारण आपलं संविधान आहे, संविधानात तसं नाही आहे। तर आपल्या संविधानात कसं आहे की एव्हरी क्रिमिनल हॅज अ राईट टू डिफेन्स, मग त्याचा वकील येणार। आता वकील आल्यावरती तर तो भांडणारच आहे, कुठला पण वकील येईल, त्याचे इकडचे बार असोसिएशननी तर सांगितलं आहे त्याची कोण केस घेणार नाही, उरणचे पनवेलवाल्यांनी पण सांगितलेलं आहे त्यांची कोण केस घेणार नाही, पण कोणतरी मुंबई ठाणा कुठून तरी कोणतरी वकील येणार आहे आणि मग त्याची केस जो केस घेणार आहे तो थोडी हारण्यासाठी तर केस घेणार नाही, और त्याच्याकडे पैसे नसले कोणतरी उभा राहणारच आहे वकील। त्यानंतर मग त्या वकिलाची पण काहीतरी प्रेस्टीज असते, तो तर डेथ पेनल्टीपर्यंत तर पोचू देणार नाही कारण रेपला पण डेथ पेनल्टी नाही आहे, मर्डरला पण डेथ पेनल्टी नाही आहे, कारण आपलं संविधान बोलतो का अशा केसेसमध्ये डेथ पेनल्टी सहजासहजी होत नाही जे मागचे रेकॉर्ड्स आहेत। आणि हा काय कसाब नाही आहे, कसाब करून आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे होती म्हणून आपण त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये ठेवून पोलिसांनी त्याच्याकडून अजून इन्फॉर्मेशन कलेक्ट केले डिपार्टमेंटने। पण आता याच्या केसमध्ये तसा काही नाही आहे का त्याच्याकडून त्याची मोठी कुठली असोसिएशन आहे किंवा काय आहे, त्यांनी जो क्राईम केलेला आहे आणि त्यांनी एक्सेप्ट पण केला आहे, त्याची स्टेटमेंट्स पण आहेत, त्यांनी जो घटनास्थळावरती पण त्याचा आता पंचनामा होईल तिथे पण तो स्वीकारेल, त्या एव्हिडन्सच्या वरती त्याला फाशी तिथले तिथं झाली पाहिजे आणि चौरंगात दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। वरिष्ठांशी मी खूप बोललो, त्या वरिष्ठांनी मला सांगितलं की नाही आपल्या संविधानात असं नाही आहे। माझं म्हणणं असं आहे का जेवढे पण क्रांतिकारक जे होते त्यांनी कुठला तरी संविधान बदलण्यासाठीच आंदोलन केला, मोर्चे काढले, तर मग यावेळी मला असं वाटते का असं काहीतरी केलं पाहिजे का जेणेकरून अक्षदा म्हात्रे आणि यशस्वी शिंदे या दोघींना पण चांगला न्याय मिळेल। कारण जर आत्ता या गरमागरमीमध्ये जर त्याला फाशी मिळाली तर एक चांगला मेसेज ऑल ओव्हर इंडिया जाईल, ऑल ओव्हर द वर्ल्ड जाईल का इंडियामध्ये अशा प्रकारचा कुठला क्राईम केल्यावरती त्वरित त्याला शिक्षा मिळते ऑन बेसिस ऑफ देअर करंट एव्हिडन्स, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डिले होणार नसणार आहे, लगेचच्या लगेच ते झाला पाहिजे आणि लोकांच्या मनातला जो राग आहे तो पण शांत होईल, लोकांना एक समाधान भेटेल का बाबा रे नाही इथे होतो। आणि जे त्यांच्यासारखे जे त्यांच्या प्रकृतीचे जे लोक आहेत ते सुद्धा घाबरतील का नाही लगेचच्या लगेच ॲक्शन घेतली, काहीतरी वेगळा चेंज आणला, पण असं व्हायला पाहिजे। पण तसं आता बघूया आता पुढे काय होतं, मला पण माहिती नाही, मी पण एक छोटा माणूस आहे, माझ्या हातात काय नाही तेवढा मोठा का मी कुठला मोठा बदल आणू शकतो, पण मी व्हिडिओ काढली ही जर मोदी साहेबांपर्यंत पोहोचली तर मी त्यांना हीच रिक्वेस्ट करेन ज्या पद्धतीने त्यांनी आर्टिकल 370 सारखे कायदे जर लागू केले, त्यानंतर मग आपले जे आरक्षणासाठी मोर्चे काढतात एवढे मोठे मोठे
तर आरक्षण वगैरे मिळतात काही लोकांना, काही नवीन नवीन कायदे निघतात. तर माझं म्हणणं असं आहे का ज्या पद्धतीने एखादा सॉफ्टवेअर आपले जे आहेत ते आपण अपडेट करतो, त्या पद्धतीने संविधानाला अपडेट करण्यामध्ये काही क्राईम नाही आहे. आणि मला नाही वाटत का जो मी प्रोसिजर सांगतोय त्या प्रोसिजरला कोणी विरोध करेल किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये. मग भले ते मोदी साहेबांचा पक्ष असू दे किंवा तो काँग्रेस पक्ष विरोधी पक्षनेता काँग्रेसवाले असू दे, त्याला कोणी विरोध करणारच नाही. कुठली जात धर्म विरोध करेल. कारण हा कुठल्या धर्माच्या विरोधात कायदा नाही मी काढायला सांगत किंवा कुठला रूल नवीन कुठल्या कायद्यासंदर्भात नाही, धर्माच्या विरोधात नाही बनवायला सांगत आहे. हा मी सांगतोय का असे जे केसेस आहे, जे क्रुएल्टी मग तो कुठल्या पण धर्माचा असेल ना, नॉट नेसेसरी का तो मुस्लिमच असेल किंवा तो हिंदूच असेल. आता दोन्ही धर्मातल्या लोकांनी तशाच पद्धतीचे कांड केलेले आहेत. तर त्या दोघांना पण तशीच शिक्षा मिळाली पाहिजे आणि ती लगेच मिळाली पाहिजे. तर त्याचा काहीतरी रिझल्ट लागेल, काहीतरी कुठेतरी ती गोष्ट कॅपिटलाइज होईल. आणि माझी एवढीच विनंती होती. तर मला एवढाच सांगायचं होता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बजरंगबली, जय श्रीराम.